आज आपण बनवूया अंडा बिर्याणी। सर्वप्रथम आपण आता अंडे उकडून घेऊ। आपण आता फ्राय पॅन मध्ये तेल घालून घेऊ। आपण आता अंडे फ्राय करून घेऊ। अंड्यांचा हलका कलर चेंज होतोपर्यंत अंडे आपण असेच फ्राय करून घेऊ फ्राय पॅन मध्ये। अंडे आता व्यवस्थित फ्राय झालेले आहे, गोल्डन ब्राउन कलर पण आलेला आहे। आपण थोडीशी काश्मीरी लाल मिर्च पावडर घालून घेऊ, गरम मसाला, हळद, मीठ। अंडे व्यवस्थित मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊ। इथे मी 1 किलो बासमती तांदूळ घेतलेले आहे, बघू शकता। आपण आता ते स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि भिजत टाकू 1 तासासाठी। स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊ आपण आणि 1 तासासाठी तांदूळ असंच भिजत ठेवू। इथे मी एक पातेल्यामध्ये राईस बॉईल करण्यासाठी पाणी घेतलेले आहे, त्यामध्ये आपण आता काही खडे मसाले घालून घेऊ। इथे मी जिरे घेतलेले आहे, शोभ घेतलेली आहे आणि शाहजिरा घेतलेला आहे, पुदिना, लिंबूचा रस, चवीनुसार मीठ, तेल। आपण आता पाण्याला एक उकळी काढून घेऊ। आपण आता झाकण काढून घेऊ। पाण्याला चांगली अशी उकळी आलेली आहे। आपण आता गुलाबजल घालून घेऊ पाण्यामध्ये। 1 तासापूर्वी भिजत टाकलेले तांदूळ होते ते घालून घेऊ। राईस आता आपण व्यवस्थित उकळून घेऊ। पूर्ण पण नाही शिजवायचं आपल्याला, 50%च राईस शिजवून घ्यायचा आहे। आपण आता झाकण काढून घेऊ। छान अशी उकळी पण आली, बघू शकता। तांदूळ पण आपला अर्धा शिजलेला आहे, जवळजवळ 50%। आपण आता तांदूळ काढून घेऊ। आपण आता बिर्याणीसाठी कांदा कट करून घेऊ। आपण आता बिर्याणीसाठी टमाटर कट करून घेऊ। तेल गरम झालेले, आपण आता कांदा घालून घेऊ। मीठ घालून घेऊ। काही खडे मसाले घेतले ते घालून घेऊ आपण। खड्या मसाल्यांमध्ये मी दालचिनी, काळी मिरी, लवंग, तेजपत्ता, हिरवी इलायची आणि 1 दगडफूल घेतलेला आहे। कांदा व्यवस्थित परतून घेऊ, त्याचा कलर चेंज होतोवर ब्राऊन कलर होतोपर्यंत। कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे, पूर्ण ब्राऊन कलर पण झालेला आहे, बघू शकता। आपण आता टमाटर घालून घेऊ। टमाटर व्यवस्थित परतून घेऊ। अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित परतून घेऊ। अद्रक लसूण पेस्टचा कच्चापणा जाऊस्तोपर्यंत। अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित परतून झालेले आहे। आपण आता काही मसाले घालून घेऊ। कांदा लसूण मसाला, बिर्याणी मसाला, चवीनुसार मीठ, हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर, धना पावडर, किचन किंग, गरम मसाला। मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहे। फेटलेलं दही घेतलेलं आहे 200 ग्रॅम, ते घालून घेऊ। व्यवस्थित मसाल्यांमध्ये दही मिक्स करून घेऊ आपण। 2 मिनिटं आपण आता ग्रेव्ही अशीच परतून घेऊ, जोपर्यंत व्यवस्थित त्याला तेल सुटत नाही ग्रेव्हीला। ग्रेव्ही छान अशी परतलेली आहे, चांगलं तेल पण सुटलेलं आहे। यामध्ये आपण आता कसुरी मेथी घालून घेऊ, बारीक चिरलेला पुदिना आहे, व्यवस्थित परतून घेऊ। आपण आता बिर्याणीच्या ग्रेव्हीमध्ये फ्राय केलेले अंडे घालून घेऊ। ग्रेव्हीमध्ये अंडे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। आपण आता ग्रेव्हीमध्ये गुलाबजल घालून घेऊ। व्यवस्थित जल मिक्स करून घेऊ ग्रेव्हीमध्ये।
आपली आता अंडा बिर्याणीची ग्रेव्ही रेडी झालेली आहे. आपण आता यावर राईस घालून घेऊ. आपण आता बिर्याणीला दम देण्याकरिता गॅसवर तवा ठेवून घेऊ. आपण आता ग्रेव्हीचा मसाला ठेवून घेऊ. आपण आता बॉईल केलेले तांदूळ घालून घेऊ मसाल्यामध्ये बिर्याणीच्या. व्यवस्थित पसरून घेऊ तांदूळ मसाल्यामध्ये. गुलाबजल, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना घालून घेऊ. आपण आता अंडा बिर्याणी अशीच वाफेवर 20 मिनिटं शिजवून घेऊ. 20 मिनिटं झालेले आहे. आपण आता झाकण काढून घेऊ. छान अशी वाफ झालेली बघू शकता. आपण आता अंडा बिर्याणी सर्व करून घेऊ. तांदूळ पण बघू शकता कसा मोकळा झालेला आहे एकदम. एक एक पूर्ण दाणा दिसतोय त्याचा मोकळा मोकळा.